हिरवी गाणी लाव. एकदा वाघमाऱ्याने भेटूनच येतो. जयदीपराव जेवण बाकी बाहेर झालं बघा. अरे अरे सत्य काय कुठे निघालास तू? कुठं नाही, मी आपलं इथं चाललो होतो. इथं इथं चाललं. अरे सत्या अशी अंगाला हळद लागली की कुठं बाहेर जायचं नसतंय. अरे पण बाहेर चाललोच नाही मी तर आपल्या घरातच चाललो होतो. चावले आमदार तुम्ही इकडे. आमदार अरे कपडा आमदार वाटतो रे तू. मला सांग घरातल्या घरात कुणी असं फिरतं का? पण फिरत असत तेच म्हणतोय मी. कोण फिरत असतं म्हणजे? अरे घर मोठं लागतंय त्यासाठी फिरायला. मोठं कर. तरी पण कुठं नाही जायचं तू. घर मोठं जरी असलं तरी इथं थांबायचं. एकदा का हळद अंगाला लागली की कुठंही जायचं नाही. बरं आहे जयदीपराव. हे बघा, मी वाघमाऱ्याने भेटायला चाललोय. तुम्हाला सरळ सांगतो, आणि त्यांना भेटल्याशिवाय मला झोप नाही लागणार. त्यामुळे तुम्ही बाजूला व्हा. असं कसं असं कसं असं कसं म्हणजे काय? जायचं नाही म्हणजे जायचंच नाही दादा. काय संबंधच नाही. का जायचं नाही? अरे माझ्या होणाऱ्या बायको आहेत आता त्या. मी भेटू शकतो त्यांना. तुम्ही वा बाजूला. अरे आम्ही काय सांगितलंय? आता डायरेक्ट लग्नात भेटायचं. त्याच्या आधी भेटायचं नसतं भेटायचं. भेटायचं नसते. काय रे हे? तुझ्या टायमाला तू तर भेटला होतास की सपना वहिनींना. आठवतंय का तुला? अंधारात मीच तुला टॉर्च दाखवत घेऊन गेलो होतो. काय राव जयदीपराव. जुनी गोष्ट झाली. जुनी गोष्ट झाली. जुनी गोष्ट आहे. जुनी गोष्ट आहे. आत्ताचं बोल. आत्ताचं बोल. आत्ताचं बोल. तुझं लग्न झालंय? नाही. तुझं लग्न झालंय? मग का बसा शहाणपणा शिकवताय मला. जयदीपराव झालं की. जयदीपराव झालं की लग्न. माझं झालं? झालं की. माझं कंदीप येणार. हो जायचं नसतं म्हणजे जायचं नसतं. आपला विषय. मस्त आहे. बघा, गप गुमान ऐकणार आहे का मार खाणार आहे मला? एकेकाचा कार्यक्रम फिक्स करेन ना. बाजूला व्हा. हो बाजूला बलमा. आणि माझ्या मागं अजिबात कोणी यायचं नाही, आधीच सांगतो. सत्यजितराव, काय पाहिजे का तुम्हाला? नाही ते आई काय झालंय, मला वाघमाऱ्यांशी जरासं बोलायचं होतं. हो सत्यजितराव, तुम्हाला काय तिला नाही भेटता येणार होता. हळद लागल्यावर नसतं भेटायचं. तू मंजुळीला आता डायरेक्ट मंडपातच भेटायचा. दाजी फक्त आजचीच रात्र जरा धीर धरा की. आता लग्नानंतर काय आमची तुमच्या सोबतच असणार आहे आमची दीदी. हसले पण तर लोक. आई ते काय आहे, मला ना जरा महत्वाचं बोलायचं वाघमाऱ्यांशी. त्यामुळे भेटायचं होतं, बाकी काय नाही. भेटू दे की प्लीज. सत्यदाजी बोलायचंय ना तुम्हाला? होय. मग फोनवर बोल. हे बघा सत्यजितराव, असं नाही चालत. म्हणजे रीतच असते तशी. नवऱ्या मुलांनी नवऱ्या मुलीला भेटायचं नसतं हळद झाल्यावर. होय. आता रीत आहे म्हणलं तर पाळायलाच पाहिजे. ठीक आहे ठीक आहे आम्ही, मी फोनवर बोलतो हा नंतर. हा आई बोल प्लीज फोनवर. आई ती रीत पाळलीच पाहिजे. सत्यजितराव, पाळतो.